हाय फ्रेंड्स, बघा आपण साईडला माप दिलं आहे त्याचप्रमाणे आपण आता कटिंग करणार. बघा आपल्याला चॉक, टेप आणि कैची आणि 1 मीटरचा अस्तर असं घेतलेलं आहे मी कटिंगसाठी. बघा आता हा 1 मीटरचा कापड आहे, त्याची बघा अशी मी डबल घडी घातलेली आहे आणि एका साईडचा कापड घेतला आपण असा आणि म्हणजे फोल्ड केला. म्हणजे आता हे 4 बदल झाले आहे आपले. बघा फ्रेंड्स, आता 34.5 हा छातीचा घेरा आहे. बघा ते आपल्याला चौथा भाग घेणं आहे इथं. आणि ते आता बघा उंची बघा बाहीची आपली 10 10.5 आहे. बघा 10.5 उंची आहे आपली. तर 34चा चौथा घेर हे आपल्याला छातीचा आपला जो घेर आहे चौथा भाग इथं घेणं आहे. हे 34चा चौथा भाग काढणं आहे आपल्याला 34.5चा. बघा फ्रेंड्स, मी असं व्यवस्थित काढून घेते तो भाग आणि त्याचप्रमाणे मी माप टाकत आहे. बघा इथे थोडं तुम्हाला दिसत असेल टेपचं म्हणजे पॉईंट थोडासा उजीळ पडतोय, पण तुम्हाला दिसत असेल मी बरोबर चौथा भाग काढून घेत आहे. आणि उंची पण बघा आपली 10.5ची उंची आहे, तर उंची मी अर्धा इंचानं वाढवून 11ची उंची घेत आहे. बघा फ्रेंड्स, अशी मी 11ची उंची येत आहे. या साईडला पण 11ची उंची घेऊ आपण. बघा आणि इथं बघा 3 आपण खाली घेतलं आणि 1.5 इंचाने असा इथं आडवा भाग घेतला आहे आपण. म्हणून असा आपण व्यवस्थित असा आकार देऊ बाहीला. बघा फ्रेंड्स, आता आपला हा बाहीचा भाग तयार झालेला आहे. आता मी हा भाग कट करून घेते. बघा फ्रेंड्स, मी आता हा व्हिडिओ थोडा हळू घेतलेला आहे तुम्हाला कळावं म्हणून. तर आता हा आपली बाहीची जी आहे ती कटिंग कंप्लीट झालेली आहे आपली. आणि जो आता खालचा फिटिंगचा भाग आहे तो आपण आपल्या मापानुसार घेऊ. मग आता तुम्हाला किती फिटिंग लागते, मला वेगळी फिटिंग लागत असेल त्याप्रमाणे फिटिंग घेऊ आपण. बघा फ्रेंड्स, आता बाहीचा भाग जो ज्या साईडला आपण कट केला आहे तो आपण समोर ठेवला आहे आणि ज्या साईडला आपला जो प्लेन भाग होता ना तोच आपण पलटी करून म्हणजे 4 भाग करून घेत आहे आपण. म्हणजे मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आपण सोबत कट करणार आहोत. नेहमीच करतो आपण मागचा आणि पुढचा भाग कट सोबतच. तर बघा आता हा बोटनेक ब्लाऊज आहे आपला. तर बघा इथं 4ला म्हणजे गळाचा भाग आहे तो 4चा आणि इथं बघा आपण शोल्डर 7चा घेतलेला आहे. बघा इथं 4 घेतलेलं आहे मी गळ्यासाठी. तसंच बघा फ्रेंड, मी आता म्हणजे आपला जो 4चीच उंची मग गळाची घेतलेली आहे आणि तसंच 4 मी ह्या साईडला पण मोजून घेतले आहे. म्हणजे आपला 4चा पूर्ण चौकोन तयार केला गळ्यासाठी मी आणि असा आखून घेतलेला आहे मी. इथं बघा परत आपण 7 म्हणजे 7 असं मोजून घेऊ इथं पण. म्हणजे काय होईल, दोन्ही साईडचे भाग आहे ते व्यवस्थित इथं 7.25 घेत आहे मी. म्हणजे आपला मागं पुढं होणारच नाही माप, म्हणून आपण सर्वीकडून मोजून घ्यायचे आणि आखून घ्यायचं. म्हणजे त्यानं काय होईल, आपलं व्यवस्थित असं आखल्या जाईल. बघा फ्रेंड्स, असंच हा छातीचा चौथा भाग टाकलेला आहे मी. आणि बघा इथं 1.5 इंचानं मागं घेतलेलं आहे मी. बघा फ्रेंड्स, 1.5 इंचानं मी मागं घेतलेलं आहे इथं. आणि तशी अशी आडवी रेष घ्यायची आहे आपल्याला आणि इथून 1 इंच आणि हा 1.5 इंच असं आपल्याला हे 2 आकार आखून घेणं आहे व्यवस्थित. बघा मी जो आपला फिटिंगचा माप आहे ना त्याच्या आतमध्येच आपल्याला हे 2 गोल आकार देणं आहे. तर तसं मी आखून घेत आहे व्यवस्थित, कारण माप आपला थोडा कमी असल्यामुळं थोडं आपल्याला तिथं हे होतं आहे. आणि ही रेष पण मी थोडीशी व्यवस्थित ओढून घेते आता. बघा फ्रेंड्स, आता बघा वरून आपण 10.5ला एक पॉईंट देऊ. वरून मी 10.5ला पॉईंट देत आहे. आणि बघा आपण फ्रेंड्स, बघा आपण आता उंची मोजून घेऊ. इथं 13.5ची आपली उंची आहे, तर मी 15.5 उंची घेणार आहे. म्हणजे मी 2 इंचानं उंची वाढवत असते. बघा फ्रेंड्स, 13.5ची उंची आहे ते 15.5 घेत आहे मी. परत सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात आलं नसेल म्हणून. बघा म्हणजे 15.5ला मी बरोबर एक रेष दिलेली आहे आणि अशी रेष मी अशी सगळीकडून अशी व्यवस्थित खालून ओढून घेणार आहे. बघा खालून मी 3.5 इंच आणि इथं बघा 2 इंच. हे बघा फ्रेंड्स, आता हा वरचा भाग मी 4 इंचाचा घेतला आहे, त्याला मी जुळून घेते.
बघा हा 4 इंचाचा पॉईंटला मी जुळवून घेतला आहे. आता वरी 2 इंच बघा, इथून 2 इंच इथं घेतलेली आहे मी. आणि हा भाग बघा आपण व्यवस्थित असा आकार करून घेऊ प्रिन्सेसचा. बघा फ्रेंड्स, आपल्याला लागतो तसा आकार आपण व्यवस्थित असा करून घ्यायचा. बघा प्रिन्सेसचा आपला जो आकार आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. आता बघा आपला कमरेचा बघ चौथा भाग काढणं आहे आता आपल्याला इथं. बघा आपली कंबर किती आहे, 28.5 आहे. 28.5चा चौथा भाग काढणं आहे, कारण आपण म्हणजे 4 भाग ठेवले मागचा आणि पुढचा, म्हणून 4 भाग काढून घेणं आहे इथं आपल्याला. चौथा भाग काढला मी इथं. आणि आता जो टक्स आहे ना त्याचं 2 इंच मी इथं एक्स्ट्रा काढून घेत आहे. आणि शिलाईसाठी बाकीचा भाग आहे तो ठेवते मी आता. बघा आता शिलाईसाठी पण मी जागा सोडलेली आहे, भरपूर आहे माझ्याकडं. आणि हे शिलाईसाठी जागा आहे आपली बघा. आणि थोडं मी एक्स्ट्राच घेतलेलं आहे पाना, म्हणजे माझ्याकडे 1 मीटरचा कापड आहे, माप थोडा छोटा आहे, तर कपडा भरपूर मोठा आहे म्हणून मी थोडा एक्स्ट्राच घेतला आहे. तुमच्याकडं पण जर कपडा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही पण तसं करू शकता. बघा आता मी जो बगलेचा जो आपला हे आहे तो मी कट करून घेत आहे. बघा पहिल्यांदा आपण मागचा जो भाग असतो ना त्याचीच कटिंग करत असतो. तर जो 1.5 इंचाचा जो कट आपण दिलेला आहे तो भाग मी असं व्यवस्थित कट करून घेत आहे. बघा फ्रेंड्स, हा भाग मी आता कट करून जो साईडचा भाग तो मोकळा केला. इथं बघा गळाचा साईड आहे, तिथे एक आपण छोटा कट मारू. बघा इथे छोटासा कट मारला आहे आपण. आणि भाग हा मोकळा करू आपण. आणि मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आपण आता वेगळे करून घेऊ. बघा फ्रेंड्स, मागचा भाग मी साईडला ठेवला आहे आता. आणि जो पुढचा भाग आहे आता तोच माझ्याकडं अवेलेबल आहे. बघा आता मी पहिल्यांदा काय करते, जो आपला बगलचा भाग आहे ना तो आपण पहिल्यांदा छाटून घेऊ आता इथं. बघा फ्रेंड्स, मी बगलेचा जो भाग आहे तो छाटून घेत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करा आणि थोडं सपोर्ट करा. म्हणजे मला असं वाटते की मी आता एवढे व्हिडिओ बनवते की तुम्ही थोडं सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करत जा. लाईकमुळं आम्हाला काहीच नाही, पण तुमचं लाईक भेटल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की समोर व्हिडिओ बनवायला आम्हाला थोडासा हे येतो आहे. बघा फ्रेंड्स, मी बगलेचा भाग तो कट केलेला आहे. आणि बघा मी आता असं व्यवस्थित हा प्रिन्सेसचा भाग आहे तो पण कट करून घेत आहे मी. बघा मी एकदम हळू कट करून घेत आहे. मी व्हिडिओ बिलकुल कट केलेला नाही आहे कुठंच आणि काहीच नाही. जसं मी कट केले म्हणजे जसा व्हिडिओ हा बनला, एडिट नाही केला, काहीच नाही. मी जसा तसा व्हिडिओ टाकलेला आहे. आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी याच्यातनी थोडा मी कुठं थोडीफार थांबली असेल का हे सगळेच दिसत आहे तुम्हाला. बघा फ्रेंड्स, आपल्याला समोरचा भाग हा बंद ठेवणं आहे, म्हणून आपण जो गळ्याचा भाग आहे तो पण आपण कट करून घेऊ. बघा हा भाग मी कट करून घेतला आणि बॅक साईडलाच आपल्याला हुका ठेवणं आहे. आता बघा हा भाग माझा कंप्लीट झालेला आहे. हा भाग आता उचलून आपण साईडला ठेवू. आणि जो मागचा भाग आहे ना आता बघा फ्रेंड्स, आपल्याला टक्स दिसतो आपण कसं कट केला ते कट आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत जोडताना. बघा फ्रेंड्स, आपण आता मागचा भाग घेऊ आणि मागच्या भागाची बघा उंची आपण अर्धा इंचानं थोडी कमी करत असतो. पहिल्यांदा हा भाग आहे तो आपण असा व्यवस्थित घडी घालून घेऊ. बघा मी अशी जशीच्या तशी अशी घडी घातलेली आहे. आणि बघा आपली थोडी थोडी जी आपण आखलेला भाग आहे त्याचं थोडं थोडं आपल्याला दिसतंय चॉकनं. बघा फ्रेंड्स, आपण अर्धा इंचानं आता इथं थोडा कमी करून घेऊ. बघा मी अर्धा इंचानं कमी करून घेत आहे इथं. बघा फ्रेंड्स, आता उंची मी अर्धा इंचानं कमी केलेली आहे. आता बघा आपण गळा टाकून घेऊ बॅक साईडचा. बघा फ्रेंड्स, आता उंची परत मी एक वेळा मोजून घेते. थोडी एक्स्ट्रा वाटते मला, तर मी किंचित एक्स्ट्रा आहे ती किंचितच थोडी छाटून घेते. बघा थोडीशीच एक्स्ट्रा आहे आपल्याकडं, तर मी अशी थोडीशी कट करून घेत आहे. बघा फ्रेंड्स, आता आपण जो आपलं खालचं बघा म्हणजे 4चा आपला म्हणजे किती आहे 4.5ची आपली मागची पट्टी आहे उंची. तर आपण थोडी वाढवून घेत आहोत कारण आपली शिलाई जाणार आहे थोडीशी. आणि 4 इंचावर आपण असा इथं माप आखून घेऊ.
बघा इथं पण मी असं 4 इंचाला व्यवस्थित इथं 3.5 इंचाची उंची घेतलेली आहे मी गळ्याची आणि 1 इंचानं असं खाली एक रेष घेतलेली आहे. बघा मी सगळं मोजून दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा मी आकार करून घेतला आहे सगळीकडे व्यवस्थित. हा 1 इंचाचा आहे बघा. मी तुम्हाला दाखवलं परत. बघा फ्रेंड्स, आता आपल्याला बघा पहिले वरच्या साईडला एक आकार करून घेऊ गोल साईडचा आपण बघा. आणि इथं आपल्याला जास्त गळा फैलवून नाही बनवायचा आहे आपल्याला, म्हणून छोटासा असा आपल्याला तुम्हाला आवडते तसा तुम्ही गळा टाकू शकता. मी बघा असा गळा टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा पण गळा टाकू शकता फ्रेंड्स. बघा आता मी हे व्यवस्थित कट करून घेते हे भाग. बघा आपलं बनलेला आहे हा भाग आता. आणि कसा दिसतो फ्रेंड्स व्यवस्थित आकार वगैरे किती भारी दिसते. आता मी हा भाग कट करून घेते फ्रेंड्स. बघा मी हा भाग व्यवस्थित असा कट करून घेत आहे. जो 1 इंचाचा जो भाग आहे तो आपल्याला असा सोडून देणं आहे. जो खालचा जो भाग आहे ना तिथूनच आपल्याला व्यवस्थित असा आकारानुसार कट करून घेणं आहे. तुम्ही पण तुमच्यानुसार हळूहळू व्यवस्थित कट करून घ्या. आणि बघा आता आपल्याला बॅक साईडला हे करणं आहे, हुका करणं आहे आपल्याला. तर आपण हा भाग जो आहे तो मोकळा करून घेऊ. मला थोडासा असा हे वाटलं होतं एक्स्ट्रा भाग, तो मी कट करून घेतलेला आहे बघा. म्हणजे कुठं मला आकारामध्ये थोडासा असा हे वाटलं तर मी थोडा छाटून घेतलेला आहे तो भाग. आणि आता आपल्याला बॅक साईडला हुका करणं आहे. तर आपण हा भाग असा कट करून घेऊ. आणि वरच्या साईडला आपल्याला शो बटन लागणार आहे बघा फ्रेंड्स. आता आपली ही सगळी कटिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता ही कटिंग मी तुम्हाला साडीच्या कपड्याला टाकून दाखवणार आहे अशी पूर्णपण. बघा आता फ्रेंड्स, आता हे कापड आपण एक साडीचा कापड घेऊ आपला जो आहे तो बघा. मी सगळं असं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे हा भाग. आणि आता मी तुम्हाला हा भाग कट करून दाखवते. बघा फ्रेंड्स, हा भाग मी कट करून म्हणजे बघा बाहीचा भाग मी कट केलेला आहे. आणि बघा हा समोरचा भाग आहे आणि आपण बंद भागाकडं ठेवलेला आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडं आपण लक्ष देत नाही, मग आपल्याला प्रॉब्लेम येते. बंद भागाकडं समोरचा भाग ठेवला आहे मी आणि हे भाग म्हणजे खुल्या भागाकडं ठेवलेला आहे. हा भाग बॅक साईडचा आपण कसा पण ठेवू शकतो, म्हणजे त्याला काही नाही, आपल्याला मोकळाच आहे तो दोन्ही साईडचा भाग. तर मी आहे तो कपडा घेत आहे. बघा फ्रेंड्स, पटकन सबस्क्राईब करा, आता चॅनलला लाईक करा.